आज महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मिरज येथे पत्रकार परिषद घेऊन सांगली जिल्हाध्यक्ष शेख यांनी सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीका केली। केंद्र सरकार हे संविधान विरोधी असून केंद्र सरकार अनेक पातळीवर अपयशी झाले। मराठा आरक्षण असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, यांना न्याय मिळालेला नाही। देशामध्ये महागाई व बेकारी वाढलेली आहे। गॅस सिलेंडर व पेट्रोलचे भाव गगनाला भिडले। गरीब होत चाललेला श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय। देशामध्ये अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार झालेत। तरुणांच्या हाताला काम नाही, स्त्रियांना संरक्षण नाही, शेतकऱ्याच्या पिकवलेल्या मालाला योग्य भाव नाही। शेतकरी व मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना सरकार त्यांच्यावर गोळ्या व लाटांचा वापर करून लोकशाही मार्गाने चालवलेल्या आंदोलनाला चिरडण्याचं देखील काम या पापी सरकारने केलं। या सर्व बाबींचा विचार यावेळी भारतातील जनता नक्कीच करेल व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे पराभूत होणार असून येणाऱ्या काळामध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्याच्या पिछाडीवर जनता हाणल्याशिवाय गप्प बसणार नाही। सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विचार करून जनतेने विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम उभं राहून प्रचंड मतांनी निवडून द्यावं। तसेच देशात सर्वाधिक जास्त मत घेतलेला अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील हेच असतील असं शेख म्हणाले। सांगली लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचं चिन्ह लिफाफा असून जनतेने भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहनही करण्यात आलं। महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही अपक्ष उमेदवार माननीय विशालदादा पाटील यांना आम्ही पाठिंबा देत आहे। पाठिंबा देण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की रिपब्लिकन जनता असू दे, बहुजन जनता असू दे, आज सर्व समावेशक जनता आज विशाल पाटील यांना यांची निवडणूक आज सगळी जनताने हातावर घेतलेली आहे। आज देशात मिरज, सांगली, कोपाड महापालिका असेल, मिरज पूर्व भाग असेल, या ठिकाणी जत भाग असेल, सगळं पाण्याचा प्रश्न आलेला आहे। एवढे दिवस याच्या अगोदरचे जे खासदार होते या सर्व ठिकाणी त्यांनी अपयशी ठरलेले आहे। आज ज्या महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद स्वर्गीय वसंतदादा स्वातंत्र्य सेनानी होते, असल्या थोर विचारांच्या स्वातंत्र्य सेनाच्या घरीमध्ये वसंतदादाचे नातू हे विशालदादा पाटील यांनी निवडून गेल्यानंतर सांगली जिल्ह्याला न्याय मिळेल। मिरजेला स्वतंत्र डिव्हिजन मिळेल। मिरज हे आरोग्य पंढरे आहे आणि चांगल्या इथे वैद्यकीय सेवा शासनामार्फत होऊन अनेक प्रश्न इथं सुटतील। तरुणांना बेरोजगार आहे। आज देशाची परिस्थिती बघितली तर भयावह परिस्थिती भयावह आहे। आज सिलेंडरचा भाव गगनाला भिडलेला आहे, पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहे, विजेचा भाव गगनाला भिडलेला आहे। शेतकऱ्याला मालाचा भाव मिळत नाही। शेतकरी शेतमालाचा भाव मागत असताना त्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यावर काट्या उगारले जातात। हे केवढं मोठं अपयश आहे केंद्राने राज्य सरकारचा। कारण माझा शेतकरी बांधव ते पिकवतो म्हणून आपण खातो, उसाला भाव मिळत नाही, शेताला भाव मिळत नाही। आणि आज अनेक ठिकाणी आरक्षण त्यांनी सगळे नष्ट केलेलं आहे। पण सुशिक्षित दलित समाज आहे, त्यांचं ते नोकऱ्यामधलं त्यांचं आरक्षण समोर आहे। मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यांना कायम असा कायद्यामध्ये करून त्यांना कायमस्वरूपी आरक्षण देण्याचं काम व्हायला पाहिजे। मराठा समाजाच्या लोकांवर पण त्यांनी लाट्या वगैरे सगळे रिचार्ज केलेलं आहे। या सर्व देशांना राज्य पातळीवर राज्याने केंद्र सरकार अपयशी ठरलेलं आहे। या अपयशीला एकच उत्तर म्हणून विशाल पाटील यांना भरघोस मताने निवडून आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना आम्ही सगळे कार्यकर्त्यांना आदेश दिलेला की या विशाल पाटील यांचं जे लिफाफा आहे या चिन्हावर त्यांनी मतदान करून घरातील लोकांना मतदान बाहेर काढा आणि संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त लीड सांगली जिल्ह्यात विशाल पाटीलला मिळणार एवढंच मी गाव देतो। आणि विशाल पाटील संसदेमध्ये छप्पर फाडून जाणार। गोरगरिबाचा आवाज म्हणून की विशाल पाटील जाणार, दीनदुबळ्याचा आवाज म्हणून विशाल पाटील जाणार, शेतकरीचा आवाज म्हणून विशाल पाटील जाणार, महिलांचा आवाज म्हणून विशाल पाटील जाणार, बेरोजगारचा आवाज म्हणून विशाल पाटील जाणार, शेतकरी शेतमजुराचा आवाज म्हणून, आमचा सर्व जनतेचा आवाज म्हणून विशाल पाटीलला संसदेत पाठवून सांगली जिल्ह्याचे सर्व प्रश्न त्यांच्याकडून सोडून घेणार आहे। विशाल पाटील आणि प्रतीक पाटील यांच्याशी आम्ही तशी बोलणी बी केली आहे। मिरजेचे सर्व भाजपचे नगरसेवक आता राजीनामा देऊन त्यांचे काम करत आहे। मिरजेचे काही महापौर पण आहे, माझे महापौर आहे, त्यांनी पण इथं काम चालू केलं आहे। म्हणजे विशाल पाटीलच्या बाबतीत मत परवा चांगलं आहे, विशाल पाटीलच्या बद्दल चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर आज विशाल पाटीलला कमीत कमी 3 लाखाचा मदत मिळेल एवढंच मी गवाही देतो। महाराष्ट्र रिपब्लिकन जिल्हा अध्यक्ष या नात्याने जयलाभ शेख। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भारत।
आज आम्ही इतर पक्षापेक्षा बोलण्यापेक्षा आपल्याला काय आपण करतोय हे बघायला पाहिजे. त्यांनी काम चांगलं केलं असतं तर पक्षातील नगरसेवक आणि सभापती आणि जे मिरजेच्या राजकारणामध्ये त्यांचं एक नाव लौकिक आहे असले लोक त्यांच्या विरोधात गेले असते काय? आम्ही याच्या पलीकडे बोलणं योग्य नाही, कारण लोकांना समजतंय, कळतंय, कारण जनतेनेच विशाल पाटीलाची निवडणूक हातावर घेतलेली आहे, हातामध्ये घेतलेलं आहे. आता विशाल पाटील हे घरोघरी सगळे लोकसभा मतदार सांगली जिल्ह्यामध्ये पोहोचलेलं आहे. नुसता आता एक मतदान प्रक्रिया एवढीच लागलेलं आहे. हे 7 तारखेनंतर जे निकाल लागेल हे सगळं भारत देशने सगळ्या भारतामध्ये सगळ्यात अव्वल नंबरचा सगळ्यात जास्त मताधिक्य विशाल पाटीलला सांगली जिल्ह्यातून आणि मिरज शहरातून मिळणार आहे. मी एवढंच सांगतो.